साठी आता मात्र 10 पण आमने संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल मंथन. 4 षटकांची मॅच. पहिला षटक पॉवर प्लेचं असेल. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच पाहतो आपण पहिल्या फेरीतील. पहिला सामना भाबेश्पट किरोली संघाने एकतर्फे जिंकला. जय सावरदेव सांगे संघाला मात्र त्या संघाने पराभूत केलं. आणि आता मात्र या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी या दोन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही पंच सज्ज आहेत. सामना सुरू होतोय. पहिला षटक इथे मात्र मंथन वर्ध विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू आणि या ठिकाणी मात्र भरपूर बाउन्स इथे मात्र प्राप्त होतोय. फलंदाजाच्या वक्काच्या बाहेर मात्र ही लेंथ आपण पाहिली आणि त्याचमुळे पाहतो की या पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. वाईटचा इशारा पाहायला मिळाला आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा मात्र इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सांगे गावातील सन्माननीय शत्रुघ्न मोगरे साहेबांचा सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेला आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. इथे मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू सुद्धा मात्र स्वेर पाहायला मिळतोय. चुकीची चुकीची लेंथ आपण पाहतो गोलंदाज मंथन कडनं, कारण पॉवर प्ले षटक आहे आणि मात्र या ठिकाणी अवांतर दोन चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. जय बुलत आमनेपाडा विरुद्ध 10 स्पोर्ट आमने अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी. आता मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवर मात्र या ठिकाणी फलंदाज व्यवस्थित पोहोचू शकला नाही मयुरेश आणि पहिला डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो या मंथनच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच स्वराज स्पोर्ट नानकर विरुद्ध रोशन स्पोर्ट मुठवल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण या ठिकाणी सज्ज राहायचं आहे, कारण पहिला डाव समाप्त झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. दोन्ही क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय, तर एक क्षेत्ररक्षक आता मात्र वॅनिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अशी ही व्यूहरचना गोलंदाज मंथनच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र डाव्या जेष्ठीवर मात्र चेंडू फेकी पाहायला मिळतो. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतील तत्पुरती 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या आणि पहिल्या 2 धावा बॅटच्या स्वरूपात आपण पाहतोय. आणि आता मात्र मयुरेश आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बिनगडी बाद 4 धावा. निरोप देणारा दिवस या स्पर्धेचा आज सुपर संडे आणि सुपर संडे मध्ये मात्र सर्वच खेळाडूंना आणि प्रेक्षकांना एक मेजवानी आहे. ओव्हरपिच चेंडू इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हा बॅट क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु सेफ लँड होईल. धरतीला दान होतोय आणि या ठिकाणी जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल फेक करेल तत्पुरती 2 धावा पुन्हा एकदा मयुरशी ते मात्र पूर्ण करतोय. चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि एक मेजवानी अशी आहे की प्रेक्षकांनी जर सीमेच्या पलीकडे झेल टिपला तर मात्र सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जोपर्यंत शेवटचा सामना संपत नाही तोपर्यंत इथे मात्र फोर्स केला आहे. फटका तर खूपच छाप गोलंदाज डोक्यावर चेंडू अगदी प्लाय झालाय. जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र उचलेल फेक करेल पुन्हा एकदा दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी कल्याण नाटालीची एक उत्कृष्ट समालोचक सन्माननीय जयदास पाटील यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि कुठल्याही खेळाडूने विकेटचे हॅट्रिक, चौकार हॅट्रिक किंवा सिक्सर हॅट्रिक इथे पूर्ण केली तर सन्माननीय भगवानजी बाबू पाटील यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज. इथे मात्र या ठिकाणी मिस्टामी फटका चेंडू हवेत आहे परंतु पुन्हा एकदा चेंडू मात्र सेफ लँड होईल. एक चिमुकला आपण पाहतो यंगस्टार 10 स्पोर्ट आमने संघासाठी उगवता तारा आपण म्हणू शकतो, कारण खूपच कमी वयाचा हा मुलगा आपण पाहतो खेळाडू पाहतोय. तो जाऊन चेंडू उचलेल फेक करेल तत्पुरती पुन्हा एकदा 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. सन्माननीय चिंता म्हणजे वेलेकर हिताडेगावचे समाजसेवक आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि पंचांचा लेग बायचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त. चांगली सुरुवात मित्रमंडळींना जय भुले आमनेपाडा संघाची, कारण एक एक गडी मात्र या संघाने गमावलेला नाही आणि आतापर्यंत 11 धावा स्कोर कार्डवर जोडलेल्या आहेत. 11 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. प्रदीप आणि मयुरेश
हे दोन सलामीवीर पाहायला मिळाले. परंतु पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर अतिरिक्त धावा मंथनने जास्त खर्च केल्या. बॅटच्या साईड आपण जर पाहिलं तर हवं तसं टायमिंग मयुरेशला करता आला नाही. सिंगल डबलवर जास्त भर टाकला पहिल्या ओव्हरमध्ये, कारण एकही चौकार आला नाही, एकही षटकार पहिल्या ओव्हरमध्ये आला नाही, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू होतं. परंतु त्यांना मोठे फटके खेळण्यासाठी मात्र गोलंदाजाने मात्र ती संधी मिळवून दिली नाही. आणि त्याचमुळे पाहता की 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये मात्र जोडू शकले हे दोन फलंदाज. नेक्स्ट मॅच रोशन स्पोर्ट मुठवल विरुद्ध स्वराज स्पोर्ट नानकर. या दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. फक्त 20 मिनिटांचाच वेळ आहे. 10-10 स्पोर्ट आमने संघ तुमच्या डावासाठी. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक आता मात्र या ठिकाणी हाताळलेले गोलंदाज सत्यवान. सामना करेल मयुरेश. आतापर्यंत प्रदीपला एकही चेंडूचा सामना करण्याची संधी मात्र मिळाली नाही, कारण पहिला षटक आपण जर पाहिला तर पूर्णपणे मयुरेशने खेळून काढला. असं वाटतं की कुठेतरी राजकुमारची अनुपस्थिती आहे या जयपूर तांबडेपाडा संघामध्ये. पहिला चेंडू ज्याप्रमाणे मंथनने हाताळला होता तशाच प्रकारचा चेंडू इथे मात्र सत्यवान सुद्धा हाताळतोय. फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र पंचांनी या ठिकाणी वाईट घोषित केलं. स्वेर चेंडू, हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज सत्यवानला. 12 धावा स्कोर कार्डवर. आता मात्र चेंडू खाली राहतोय. फलंदाज बीड झाले, इष्टिरक्षक बीड झाले. जोपर्यंत शॉर्ट टर्मिनलचा क्षेत्ररक्षक जाऊन मात्र चेंडूला फील्ड करेल तत्पुरती मात्र या ठिकाणी बायच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र जोडली जाईल. सणा ज्याप्रमाणे रंग बदलतोय त्याचप्रमाणे ही खेळपट्टी रंग बदलते. एकाकी चेंडू पूर्णपणे खाली राहतोय तर एखाद्या वेळी अतिरिक्त बाउन्स चेंडूला मिळत असतोय. सन्माननीय चिंतामणजी भेलेकर आलेले आहेत, तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर चुकीची लेंथ पाहिली आपण, पंचांचा नो बॉलचा इशारा, कारण जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर इथे मात्र आपल्याला चेंडू लँड होताना आपण पाहतोय आणि पंचांचा फ्री हिटचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळते आणि मात्र हा चेंडू मात्र फ्री हिट असेल. इथे मात्र या ठिकाणी शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, वेग चांगला इथे मात्र प्राप्त केला या गोलंदाज सत्यवानने आणि त्या चेंडूवर मात्र फलंदाज प्रदीप पूर्णपणे बीट होतोय. डॉट चेंडूची सांगता. चांगला कमबॅक पाहायला मिळालं, कारण पहिला चेंडू स्वेर हाताला परंतु त्यानंतर चांगला लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा ऑन साइड इथे मात्र गिरकी घेऊन मात्र फिरकी चेंडूला देत असताना परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. दुसरी धाब्याचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकला असता परंतु चेंडूला मात्र व्यवस्थित कलेक्ट करू शकले नाही आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाजाने तब्बल 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. आतापर्यंत ज्या धावा आपण पाहतोय त्या धावा सिंगल, डबल आणि अवांतरच्या रूपानेच पाहायला मिळाल्या. एकही चौकारा नाही, एकही षटकारा नाही. कुठेतरी फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये आतापर्यंत यश आला येतो म्हणजे 10-10 स्पोर्ट आमने संघाला. परंतु प्रदीप आणि मयुरेशकडे भरपूर क्षमता आहे की ते मोठे फटके खेळू शकतात. पुन्हा एकदा मात्र मिस टायमिंग फटका, टायमिंग मात्र ठिकाणी साधू शकले नाही. आता मात्र संधी मिळालेली आहे आणि त्या संधी सुना करता आला नाही. या ठिकाणी पहा भागम भाग पाहायला मिळते, भाग मिल्का भाग. अजूनही चेंडू सापडत नाहीये. जो पुढच्या चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत इथे मात्र फलंदाजांनी 4 धावा पूर्ण केल्या. 5व्या धावेचा प्रयत्न आणि कुठेतरी मला असं वाटतं की प्रदीपने आत्महत्या केली असावी. आणि आता मात्र साई सरगम बँड पथक नानकर हे सुद्धा सज्ज झालेले आहेत, कारण सुपर संडे आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मात्र हा बँड पथक या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पहिला धक्का जयपूर तांबडेपाडा संघाला प्रदीपच्या रूपाने. प्रदीप बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून आपल्याला फक्त आणि फक्त 2च धावा पाहायला मिळाल्या. आणि या 4 धावा आपण जर ऍड केल्या तर त्याच्या बॅटमधून आपल्याला 6 धावा पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज राहुलची कामगिरी आपण जर पाहिली तर उपसरपंच चषकामध्ये अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली होती या आरके क्रीडा नगरीवर, कारण यंगस्टार आहे, या टॅलेंट भरपूर आहे राहुलचा आपण विचार केला तर. आणि आता मात्र पाहूया या स्पर्धेमध्ये मात्र हा खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करतोय. वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. 10-10 स्पोर्ट आमने संघ फक्त 20 मिनिटच तुमच्याकडे आहेत आपल्या डावासाठी.
सत्यवान पुन्हा एकदा इथे मात्र स्फेअर ऑफ द विकेट जबरदस्त या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय सीमेरीच्या पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार. सुरेख टायमिंग मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला आणि मात्र ज्यावेळी चेंडू बॅट मधून निघाला त्यावेळी त्या चेंडूवर छाप पडली होती ती म्हणजे 4 धाब्यांची. पहिलाच चेंडू पेस केला राहुलने आणि पहिल्याच चेंडूवर चौकार पाहायला मिळाला आणि हा पहिला चौकार पाहतोय आपण जय भोलेनाथ आमनेपाटा संघाच्या इनिंग्स मध्ये. धावसंख्या पाहिली तर 1 गडी बाद 24. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आमनेपाटा संघाला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी अजून एक सुरेख फटका डाऊन द ग्राउंड वाईड लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू प्राय झालाय 6 धावांसाठी षटकार. काय सुंदर टायमिंग ताकदीचा आणि टायमिंगचा दोन्ही इथे मात्र जर पाहिलं तर संमेलन पाहायला मिळालं आणि त्या जोरावर मात्र चेंडूला फेकून दिलं राहुलने. रिप्ले आपण पाहू शकता. सुरेख फटका पाहायला मिळाला जागेवर ऑन दी अप कुठल्याही पायांचा हालचाल पाहायला मिळाली नाही फुटवर पाहायला मिळाली नाही परंतु सुरेख टायमिंगच्या स्वबलावर मात्र षटकार त्याने प्राप्त केला आणि अशा रीती 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 1 गडी बाद 30 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर मंथनने 11 धावा खर्च केले तर परंतु या ठिकाणी सत्यवानचा आपण जर विचार केला तर 19 धावा त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केलेल्या आहेत. रोशन स्पोर्ट मुटवल संघाचा संघनायक आणि स्वराज स्पोर्ट नांदकर संघाचा संघनायक शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं 3रं षटक आता मात्र ठिकाणी हाताळेल गोलंदाज गोरख. सामना करेल मयुरेश आणि राहुल ही जोडी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवर. पहिला चेंडू इथे मात्र लेग ब्रेकच्या अंदाजामध्ये पाहायला मिळतो थोडासा फ्लॅट डिलिव्हरी मात्र या ठिकाणी चेंडू जातो या कार्पेटच्या सहाने कावू कॉर्नरची थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली. जोपर्यंत चेंडू फील करतोय तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. मयुरेशचं एक वैशिष्ट्य पाहिलं मी पहिल्या चेंडू पासून की रनिंग मिडल विकेट सुरेख पाहतोय पण त्याच्याकडनं. आतापर्यंत जर मयुरेशचा आपण जर विचार केला तर ही 5वी त्यांनी डबल धाव जोडली आहे. परंतु या ठिकाणी पहा स्टेट डाऊन द ग्राउंड सुरेख टायमिंग चेंडू आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार. भरपूर वेळ आता मात्र झालेला आहे मयुरेशला कारण सलामीला आले होते आणि मात्र पूर्णपणे सेट झालेले आहेत आणि आता मात्र त्याच्या बॅटमध्ये कधी तशाच फटक्यांची अपेक्षा असेल ती म्हणजे जय भोलेनाथ आमनेपाटा संघाला आणि तो फटका पाहिला पण मयुरेशच्या बॅटमधून पहिला मोठा फटका पाहिला मयुरेशच्या बॅटमधून आणि आता मात्र ज्याप्रमाणे बुलेट ट्रेन एखाद्या रुलावर वेगाने पळतोय त्याचप्रमाणे आता मात्र धावफलक वेगाने पळतोय तो म्हणजे जय भोलेनाथ आमनेपाटा संघाचं 36 धावा स्कोर कार्डवर 38 झालेले आहेत. 2 ओव्हरला 30 होते आतापर्यंत 8 धावा 2 चेंडूमध्ये जोडल्या आणि त्यामध्ये आपण अजून एक अतिरिक्त धाव जोडणार आहोत म्हणजे एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 39 धावा. पंचांकडे वाईटचा इशारा. जबरदस्त कामगिरी पंचांची सुद्धा मात्र या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण क्रिकेट म्हटलं तर पंचांवर सुद्धा मोठी जबाबदारी असते. एखादी स्पर्धा सफल करण्यासाठी पहा चेंडू पडल्यानंतर टर्न प्राप्त करतोय स्विंग मिळालं आणि त्या स्विंग मध्येच मात्र फलंदाज मयुरेश बीट होतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये हा पहिला. आता मात्र पावलांचा वापर पाहायला मिळाला फुलटॉस चेंडू होता स्वतः गोलंदाज झेल खाली आणि या ठिकाणी झेल ड्रॉप परंतु फलंदाजाने पहा किती सुंदर चित्त्याची चपलाई पाहायला मिळाली हरणाचा वेग पाहायला मिळाला आणि मात्र पुन्हा एकदा 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. 6व्यांदा इथे मात्र डबल आकडा स्कोर कार्डवर पाहायला मिळतो तो म्हणजे मयुरेशच्या माध्यमातून रनिंग बिटवीन द विकेट सुरेख पाहतोय आपण आणि धावसंख्या 2 आता मात्र पुढे जाईल ती म्हणजे 1 गडी बाद 41 धावा. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आज तब्बल आम्हाला 11 सामने कव्हर करायचे आहेत त्यामध्ये एक क्वार्टर फायनल असेल सेमी फायनल असेल आणि कोण जिंकली स्पर्धा मेगा फायनलची मॅच. मेगा फायनल मध्ये गौतमी स्पोर्ट नांदकर संघाने स्थान कायम केले. तेव्हा हेलिकॉप्टर उडवला सेफ लँड होईल लॉंग ऑफच्या बाहेर 7 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त टायमिंग लॉंग ऑफला खेळाडू सज्ज होते आपण पाहू शकता पुन्हा एकदा रिप्ले टायमिंग जबरदस्त हेलिकॉप्टर MS धोनी स्टाईल आणि मात्र 6 धाबा इथे आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड मध्ये.
आज असं वाटतं की कुठेतरी या फलंदाजांचा बोलबाला पाहायला बोलतोय, कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण मोठमोठे फटके पाहिले. तब्बल 64 धावा भावेशपोट किरोली संघाने जोडल्या प्रथम फलंदाजी करत असताना, आणि या मॅच मध्ये सुद्धा असं वाटतं की कुठेतरी हाय स्कोरिंग मॅच होईल. पुन्हा लेग कटर, परंतु लाईन भरपूर चुकीची पाहायला मिळते, कारण उजवी सोडून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याचवेळी पंचांनी मात्र या ठिकाणी वाईट घोषित केलं. वंतर धाव आपल्याला अजूनही पाहायला मिळते. भरपूर लांब लचक षटक आतापर्यंत गोरखच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण आतापर्यंत त्यांनी 7 चेंडू हाताळलेले आहेत. 8 चेंडू. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा अंदाज पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी चेंडू आणि बॅट मध्ये पाहिलं तर हलकासा स्पर्श झाला, आणि त्याच वेळी पाहतो की दुसरा धक्का लागतोय जय भोलेनाथ आमनेपाडा संघाला. फलंदाज बाद. सुंदर वाजंत्री आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे साई सरगम बँड पथक नानकर यांच्या माध्यमातून, आणि मयुरीची खिली ते मात्र समाप्त होती. सुंदर बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 षटकारे साह्याने तब्बल आपल्या संघाला 24 धावांचं त्यांनी योगदान दिलं. आणि आपण जर पाहिलं निर्धारित षटकांची ज्या ज्यावेळी स्पर्धा असतात आणि एखादा खेळाडू 20, 25, 30 धावा जर जोडत असेल तर ती एक इनिंग्स आपण महत्वपूर्ण म्हणतोय, आणि तीच इनिंग इथे मात्र मयुरीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज इनिंग नंबर 4 पंकज. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या पाहायला मिळते 48, आणि शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाज सज्ज होतोय गणेश. रोशन स्पोर्ट मुठवल संघाचा संघनायक आणि स्वराज स्पोर्ट नानकर संघाचा संघनायक, दोन्ही स्वराज नानकर संघाचे संघनायक आलेले आहेत. रोशन स्पोर्ट मुठवल संघाला विनंती करतोय की आपण सुद्धा नाणेफेकीसाठी यायचं आहे. गणेश राईट टर्म राऊंड द विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. फटका तर खूपच छान इथे मात्र एक्झिट केलाय, आणि चेंडूला फेकून दिला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. 7 धावांसाठी षटकार. सुरेख टायमिंग, आणि मात्र ज्यावेळी संपर्क झाला त्यावेळी मात्र त्या फटक्यावर छाप पडली होती. फ्लॅटेड सिक्सर इथे आपण पाहिलं, आणि काय चांगली कामगिरी आज जय भोलेनाथ आमनेपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची राजकुमार पाटीलची मात्र उणी भासत नाही आज या संघाला. आता मात्र वाईट हरकल लाईन डिलिव्हरी, थोडस फ्लॅटेड डिलिव्हरी होती, परंतु या ठिकाणी या षटकार आल्यानंतर चांगला चेंडूची इथे मात्र गणेशच्या माध्यमातून फेकी पाहायला मिळते. एक अनुभवी गोलंदाज आहे गणेश, कारण भरपूर वर्षांपासून आपण जर पाहिलं तर एक काल या गोलंदाजाने गाजवला होता, आणि तो गोलंदाज आता मात्र या ठिकाणी युवा खेळाडूंना घेऊन मात्र संघ उतरला या स्पर्धेमध्ये. 10-10 स्पोर्ट आमने संघ. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि मात्र चेंडू निघून जाईल उजव्याच्या खूपच बाहेर. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजाने भरपूर स्वेअर चेंडू हाताळलेले आहेत. आम्हाला रोहित नक्कीच कळवतील की किती स्वेअर चेंडू आतापर्यंत आलेले आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. 6 वाईट चेंडू, म्हणजे एक षटक आतापर्यंत पाहिलं तर अतिरिक्त संचलन मात्र गोलंदाजाने फेकलेल्या आहेत. या चुका कुठेतरी मात्र सुधाराव्या लागतील. ओव्हरपेच चेंडू, जबरदस्त हेडिंग, चेंडू जातोय आणि मात्र या ठिकाणी सलामी देतोय स्वर्गीय सूरज भास्कर पाटील समालोचन कक्षाला. रोहन इज ऑन फायर. प्रथमतः पाहिले तर मयुरेशने चांगली कामगिरी केली. 24 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. प्रदीप बास झाला, प्रदीपच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. 6 धावा त्याने योगदान दिलं, आणि आता मात्र राहुलच्या बॅटमध्ये 3 षटकार आणि एक चौकारेसाठी मात्र या ठिकाणी नाबाद 22 धावांवर खेळतोय. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी जय भोलेनाथ आमनेपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, आणि षटकाने 50 धावांचा टप्पा पूर्ण झालेला आहे. एकूण धावसंख्या आपण जर पाहिलं तर 61 धावा. डेंजर झोन कडे मात्र ही धावसंख्या वाटचाल करते, कारण आज पहिल्या मॅच मध्ये 64 धावा पाहायला मिळाला भावेशपोट किरोली संघाच्या माध्यमातून, आणि तो रेकॉर्ड मात्र आज मोडला जाईल का पाहूया. आतापर्यंत 61 धावा. अजूनही या ओव्हर मधील 3 चेंडू तर खेळ अजूनही येणं बाकी आहे, आणि असं वाटतं की ज्याप्रमाणे रोहन फलंदाजी करतोय की या 3 चेंडू मध्ये एका दुसरा मोठा फटका नक्कीच आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकेल. हो, परंतु या ठिकाणी उंची जास्त मिळाली, अंतर कमी, चुकीचा अनुमान, आणि चेंडू मात्र निघून जातोय काळकोट्याच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. पासष्ट धावा, 64 धावांचा रेकॉर्ड जो आज भावेशपोट किरोली संघाने मात्र जोडल्या होत्या, त्या 64 धावांचा रेकॉर्ड इथे मात्र मोडला गेलेला आहे जय भोलेनाथ आमनेपाडा संघाने. 65 धावा.
आपण जर या अगोदर 3 दिवसांचा जर खेळ पाहिला तर कमी धाबा येत होत्या आणि असं वाटतं की या स्पर्धेतील उच्चांक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या 65. लाजवाब फलंदाजी, जबरदस्त कार्य. आता मात्र थोडा स्वतःवर निराश आहेत राहुल की या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्याच्याकडे झाला होता, परंतु थोडासा दूर चेंडू राहिला त्याच्यापासून आणि मात्र पंचांकडे वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. हा 7वा स्वेर चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेला आहेत. 10 स्फोट आमने संघाचा आपण विचार केला तर इथे मात्र लिडिंग एज चेंडू हवेत आहे. शतरक्षक या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पुन्हा एकदा चुकीचा अनुमान आणि चेंडू इथे मात्र या ठिकाणी फ्लाय झाला लॉंग ऑफच्या दिशेने. भरपूर सरावाची आता मात्र गरज असेल ती म्हणजे 10 स्फोट आमने संघाला आणि या ठिकाणी झेल तर मात्र टिपू शकले नाही, परंतु फलंदाज धावतीच्या स्वरूपात या मात्र या ठिकाणी बाद होईल. तीन धाबा इथे मात्र पूर्ण झाल्या आणि मात्र चौथ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाले. 70 धाबा स्कोर कार्डवर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहेत. खांडवल गावची माजी उपसरपंच सन्माननीय विलासजी पाटील साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. कुठल्याही या परिसरामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या ते नेहमीच त्या स्पर्धेला भेट देत असतात. हे त्यांचं प्रेम आहे आयोजकांवर आणि तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतो. 69 धाबा स्कोर कार्डवर 69 आणि बाद झालेला फलंदाज आपण पाहतोय राहुल ज्याने 29 धाब्यांची तुफानी इनिंग इथे मध्ये सादर केली, त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समाविष्ट. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गणेश. अजून काही चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये, शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि सामना करेल गणेश. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह पाहायला मिळतोय या लॉंग ऑफ कडे, मात्र शतरक्षक आहे ते एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल, परंतु धोका स्वीकारावा लागेल. शेवटच्या चेंडूवर सुद्धा मात्र गडी बाद झालाय आणि आता मात्र या पहिल्या डावाचा खेळ सुद्धा समाप्त होते. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण धावसंख्या आपण जर पाहिली तर 70 धाबा आणि मात्र हा सामना जिंकायचा असेल तर 10 स्फोट आमने संघाला 71 धाबांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करावा लागेल. या स्पर्धेतील उच्चांक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आणि या धाबा कशा रीतीने पूर्ण होतील तत्पुरते आपण जाऊया नाणेफेकीकडे. रोशन स्पोर्ट मुठबल संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण त्वरितच यायचं आहे, कारण आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. जो संघ वेळेवर मात्र या ठिकाणी उपस्थित राहणार नाही त्या संघाला योग्य ती पॅनलाइज मात्र या ठिकाणी दिली जाणार आहे. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो. तर ही नाणेफेकी करण्यासाठी सन्माननीय जयदासजी पाटील हे सुद्धा चांगले उत्कृष्ट समालोचक राहिलेले आहेत आणि माजी उपसरपंच खांडवळ ग्रामपंचायतीचे सन्माननीय विलासजी पाटील यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. प्रथमतः तुम्हाला मी नाणं दाखवतोय. एका बाजूला आहे ज्यांच्या नावाने तुम्ही स्पर्धा खेळत आहात स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2021-22 आणि दुसऱ्या बाजूला आहे आयोजक संघ बेबी स्पोर्ट इताडी संघ. आपण हा नाणं देऊया विलास पाटील यांच्या हातामध्ये आणि कॉल देत आहेत रोशन स्पोर्ट मुठवल संघाचे संघनायक. बारकुबाई स्मृती चषकाची मागणी आणि थेस आलेला आहे. टॉस जिंकलाय मुठवल संघाने आणि सन्माननीय जयदासजी पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस विनिंग कॅप्टनला हे शीतपेय द्यायचं आहे. इताडे गावचे सचिन पाटील यांच्याकडनं लाभलेलं हे शीतपेय. मान्यवरांचा आभार आणि पुन्हा एकदा विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संघाचे संघनायक माझ्या समोर आहेत. टॉस किती इम्पॉर्टंट होतं तुमच्या संघासाठी? टॉस तर इम्पॉर्टंट होताच. आज आपण जर पाहिलं तर हायस्कोर मॅचेस होत आहेत, तर तुम्ही फलंदाजी करणार की गोलंदाजी? गोलंदाजी. याचं पाठीमागचं काय कारण? नाही, टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करणं मला योग्य वाटतं. तुमचा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतोय तोच संघ आहे की काही खेळाडूची अनुपस्थिती असेल? नाही, तोच संघ आहे. आणि प्रतिस्पर्धी संघ पाहिलं तर होम पिच आहे, होम ग्राउंड आहे, बेनिफिट त्यांच्याकडे आहे, तर त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 35 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि यासाठी कुठला ट्रम्प कार्ड तुम्ही या ठिकाणी यूज करणार या महत्वाच्या मॅच मध्ये? गोलंदाजीसाठी आम्ही राहुल आणि सौरव या दोघांना मी. तर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या सोबत स्वराज स्पोर्ट नानकर संघाचे कॅप्टन आहेत, त्यांची ती या ठिकाणी एक मोठी स्पर्धा मित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
आणि मी या स्पर्धेच्या बद्दल तुला एक प्रश्न विचारेल की ही स्पर्धा तुला कशी वाटली आणि कशा प्रकारे मी ही स्पर्धा एन्जॉय करणार. उत्कृष्ट आयोजन आहे. तसेच खूप म्हणजे चांगलं आयोजन केलेलं आहे आणि तसं बघितलं तर 4 दिवसाचे सामने आता शक्यतो सगळीकडेच चालतात. भरपूर सुंदर आहे. फलंदाजी करायची आहे. काय वाटतं तुला ही खेळपट्टी फलंदाजांना नंदवणं आहे की गोलंदाजांना? ते आता खेळामध्येच समजेल कसं आहे. आणि कुठपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 ते 55चा टार्गेट असेल. आणि तुझ्याकडनं काय सांगायला अपेक्षा? आहेत निश्चितच. तर तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस समाप्त झालेला आहे. रोशन स्पोर्ट मुटवल वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट अगेन्स्ट स्वराज स्पोर्ट नानकर. तर जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. टार्गेट आहे 71 धावांचं. हा टार्गेट कशा रीतीने पूर्ण करेल 10-10 स्पोर्ट आमने संघ? तर ऐकूया आपण माझे सहकारी समालोचक सौरभ पाटील यांच्या स्वमधुर वाणीतून. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच योगेश पाटील सर. तर जगायला काय आवडतं म्हणून की काही करत बसायचं नाही, पण स्वतःला काय आवडतं ते करत बसा. अला तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, क्रिकेट प्रेमींचं युट्यूबच्या माध्यमातून जे आमची थेट लाईव्ह प्रेक्षकगण बघतायत त्यांचं सर्व क्रिकेटांचं कर्तृत्व या स्वर्गीय वारकुबाई स्मृती चषक 2021 या 2022 या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 70 धावा काढल्यात, 71चं लक्ष्य पार करायचं. बॅटिंग करणाऱ्या या वेळेला या मैदानावरती एकाहत्तर धावेचा पाठलाग इथे करायचा 10-10 स्पोर्ट अमनी टीमला या मैदानावरती. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या मोठी नसतं, मात्र रनामारी जशा प्रकारे मी म्हणेन या मैदानावरती जय भोलेनाथ आमनेपालानं केली तशी मात्र करावी लागेल इथे 10-10 स्पोर्ट अमनेला. इथे सामना होईल सुरू. पहिला गोलंदाज सज्ज आहे, गोलंदाजी मार्कवर आर्यन. पहिलाच बॉल. फुल टॉस आहे, चुकीला माफी नाही. हवेमध्ये लॉंगाचा क्षेत्र येतो एक मात्र का अवघड झेल पकडलाय. पहिला धक्का लागतो आहे या बॉलला बॅटिंग करणाऱ्या 10-10 स्पोर्ट अमनी टीमला. गोरख बॅक टू पवेलियन. पहिला धक्का काय मन विकेटला होते, काय कॅच कलेक्ट केली ना मन विकेट वरनं लॉंग ऑनला. आणि ही म्हणे ना मी म्हणेन खूप पण चेंडू फुरलेन लाईनचा होता, बॅट वरती व्यवस्थित कले झाला नाहीये, कॅच पकडली गेली. तिथे मात्र राहुल होते, तिथे राहुलने कॅच काय गॅदर केली, मिन विकेटला जवळ जवळ लॉंग ऑन लाईन रनअप घेतली, स्टॅट टू रनअप आणि कॅचला कॅरी केलं. पहिल्या बॉलवरती पहिला धक्का पडलाय या मैदानावरती. 71 धावेचं लक्ष जरी पार करायचं असेल ना तरी एखाद्या फलंदाजाने जबाबदारी काय असतं मित्रांनो, जबाबदारी घेणं खूप गरजेचं असेल. कारण की का बॅटिंग केली इथे मात्र जय बोलण्यात आमनेपाडा टीमनं. अक्षरशः मी म्हणेन बरसले होते बॅट्समन इथे राहुल आणि महेश. आणि आताचा बॉल स्ट्रॉंग अपील. पंचांचा बोर्ड कशामध्ये, पंचांनी अपील हटाळला. लागोपाठचा धे धक्का बॅटिंग करणाऱ्या 10-10 स्पोर्ट अमने टीमला. अजून एक गडी बाद. लागोपाठचे दुसरा धक्का. तर या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती करेल का गोलंदाज आर्यन? मी म्हणेन ना पहिला झेल पकडला लॉंग ऑनला, त्यानंतर बॅटची एज घेतली, विकेट किपरनं जज केलं, लागोबाटचा दे धक्का लागला. पहिला बाद झाला गोरख, दुसरा बाद देवीदास. म्हणजे सलामी बॅक टू द पवेलियन. आता जबाबदारी काय असते ना, ती जबाबदारी खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. 71 धावा इथे तिसऱ्या क्रमांकावरती चौथ्या क्रमांकावरती खेळणा गोलंदाजांना या मॅच मध्ये जबाबदारी आहे. कारण जर इथे अस्तित्व ठेवायचं असेल ना तरी मॅच जिंकणं गरजेचं. इथून जर हे अस्तित्व जर इथून मॅच हरली ना तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहायला लागणार आहे, यात मात्र काही शंका नाही. म्हणजे गावासाठी, गावाच्या नावासाठी, प्रतिष्ठेसाठी खेळणं खूप गरजेचं आहे. कारण गावकऱ्याचा जर सपोर्ट असला ना तर प्रत्येक संघावरती आत्मविश्वासाने नक्कीच संघ घेतो, 100% इफेक्ट देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि 365 दिवस ही स्पर्धा का, स्पर्धेचं पहिलं वर्षाचं कोण सांगणार का? या स्पर्धेचं पहिलं वर्ष नाहीये, खूप वर्षांनी मात्र चाललेली ही स्पर्धा. पण वर्ष पहिला 6व्या मॅच कडे या षटकारी पुढचा बॉल, हॅट्रिक बॉल, सुरेख बॉल होता, खोदून काढला, बॅक टू द बॉल. डायरेक्ट हिट, इथे हिट झाला असता तर मी म्हणेन फलंदाज काहीतरी वेगळं चित्र पाहायला भेटलं असतं. एक धाव एका धावेच्या बराबरीनं गणेशनं सुरुवात केली. 71 धावेचं भलं मोठं आव्हान या मैदानावरती. आव्हान क्रिकेटमध्ये कुठलंही मोठं नसतं,
कारण की वान जरी मोठं असलं ना, इथून जर हाणामारी झाली ना तर मॅच मध्ये मी म्हणेन ना, ज्याप्रमाणे षटकार चौकार मारले ना मयुरेशने, त्याप्रमाणे जर मारले ना तर इथे मॅच मध्ये ना मात्र मॅच रंगत पाहायला भेटेल, यात मात्र काही शंका नाही आहे. आताचा बॉल सूर्य चेंडू मागे जातोय, या बॉल वरती कोणती धाव नाहीये. हा चेंडू निर्धाव आला, पहिल्या बॉल वरती विकेट, दुसऱ्या बॉल वरती विकेट, त्यानंतर मात्र एक धाव. आताचा चेंडू निर्धाव. पॉवर प्लेचं षटक इनफिल्ड मात्र षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा जर क्षेत्ररक्षण दोनच बाहेर असतात मेंटेन त्यान पॉवर प्ले मध्ये, तर याचा फायदा फलंदाजासाठी खूप असतो. मात्र इथे फायदा घेता येत नाहीये या मैदानावरती. पाहू शकाल एक धाव धावफलकावरती. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. षटकातील पुढचा बॉल. आता बॉल बघा फुल टॉस होता, बॅट वरती आला नाहीये. इथे बॅट आधी आली, चेंडू नंतर आला. कलेक्टिंग ही खूप गरजेची असते मित्रांनो. कलेक्ट झाला नाहीये व्यवस्थित बॅट वरती. असे जर बॉल जर आपण इथे मात्र जेवढे बॉल निर्धाव जातील ना तेवढी मॅच आपल्यापासून लांब होत जाईल, यात मात्र शंका नाहीये. हा बॉल फुल टॉस होता. एक मी म्हणेन ना सुवर्ण संधी दिली होती गोलंदाजांना फलंदाजासाठी, त्या संधीचं सोनं करता आलं नाही या फलंदाजाला या मैदानावरती. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुल टॉसेस टॅप टॅप इथे कॅचेस काय कॅरी केलं, मात्र हाताला चाटूची तुम्ही विकेटला. त्यापर्यंत या बॉल वरती 2 धावा आणि 2 धावेच्या बराबरीनं यशस्वी षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये अर्जननं गडी मात्र गमावले, 2 गडी मात्र बाद केल्या आणि 3 धावा. चांगली गोलंदाजी तिचे. तर सुरेख कामगिरी या ठिकाणी या पहिल्या ओव्हरमध्ये आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर आपण या व्यासपीठावर एक शुभ सन्मान करणार आहोत. खांडवळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत सन्माननीय विलासजी लक्ष्मण पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी सुधीर पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. उपदारमाची शाल, पुष्पगुच्छ आणि त्यानंतर प्रेमाचा प्रतीक अर्थात या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि हा सन्मान तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच. ओ टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. मी म्हणेन ना इथे कुठेतरी ना आता मात्र सरासरी वाढेल 22. पहिलाच बॉल पाहावं लागेल, लेग सोडून जातो पण समच्याकडे वळतायत प्रवीणजी विशेषर. याचा इशारा आहे की हा चेंडू खराबा वाईट. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जात असतात. 4 धावा धावफलकावरती या मैदानावरती बॅटिंग करत असताना 10-10 स्पोर्ट अमने टीमच्या. आता मात्र स्टेप आउट होण्याचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग होती मात्र चेंडू शर्लाला मात्र लागला आणि हा बॉल आला या मैदानावरती निर्धाव बॉल ना मॅच मधून आपल्याला खूप दूर नेईल, कारण की मॅच ना भलं मोठं आव्हान आहे. 71 धावेचं आव्हान आहे पार करायचं, मात्र या आव्हान पार करताना जास्त मात्र डॉट बॉल आपल्याला खेळणं गरजेचं असलं या मैदानावरती. इथे कुठेतरी मी म्हणेन जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिली नाहीये गोरखाणी देवीदासनं. आताचा बॉल बाहेरच्या रनामध्ये आला, भिरकावून दिला, डीप स्क्वेअर वेगळा, डोक्यावरनं चेंडू चकमा देऊन इथे क्षेत्ररक्षणाला हा 4 धावा. या बॉल वरती चौकार आला. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल स्टेपवर मारायचा प्रयत्न जरूर केला होता, चेंडू निर्धाव. आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या साईडला आपण पाहू शकाल. आज सुपर संडे म्हटलं ना तर आज मात्र स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि साही बँजो आपण पाहू शकाल. बॉल चौकार, षटकार, त्यानंतर चेंडू फलंदाज बाद झाल्यानंतर बँजोच्या माध्यमातून काही स्पर्धेमध्ये ना आपण योगेश सर डीजेला पाहतो, मात्र इथे काहीतरी ना वेगळी संकल्पना मी म्हणेन ना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा ते डोळ्यासमोर आणते, कारण की ही स्पर्धा असं जणू काय वाटतंय ना काही मात्र स्पर्धेमध्ये आपण कॉमेंटेंट आहे ना रतनबुवा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये करतो. काय आकर्षण बँजोच्या माध्यमातून. तुमची सुद्धा या स्पर्धेवर खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला सुद्धा हार्दिक स्वागत आहे. चांगला मात्र इथे साई बँजोच्या माध्यमातून आपण इथे मात्र पाहतो. आणि धावफलकावरती धावा जर पाहायला गेल्या ना तर 8 धावा. या षटकातील अजूनही मी म्हणेन ना 2 चेंडू शिल्लक आहे. आताचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव. काय गोलंदाजी, ज्याप्रमाणे अर्यननं गोलंदाजी केली ना त्याप्रमाणे मात्र मी म्हणेन मयुरेश गोलंदाजी करतो. मयुरेश तर सलामी लावला
बॅटिंग खूप चांगली गेली या मैदानावरती. 24 धावेची खेळी केली या मयुरेशनं. एक असं पैलू खेळाडू आहे, जबाबदारी का असणं ती जबाबदारी या मैदानामध्ये पार करतो आहे मयुरेश. षटकातील पुढचा बॉल आता पुन्हा एकदा टॅप केला चेंडूची दुसऱ्याला चालला. आता कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या बॉल वरती एक धाव. षटक क्रमांक संपलं दुसरा आणि 2 षटकार समाप्ती नंतर धावफलकावरती धावा 9 धावा. 10-10 स्पोर्ट आमने टीमच्या. मधुकर वेलेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. आज सुपर संडे आणि मात्र मान्यवरांची आपल्याला मांदियाली पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि मात्र या ठिकाणी सन्मान केला जातोय. भारतीय संस्कृती मात्र या ठिकाणी जपली जाते. आयोगाच्या वतीने आपण पाहिलं, आपण नांदकरचे समाजसेवक कोणकर यांचा सन्मान केला आणि त्यानंतर अटालीची जयदासजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मधुकर वेलेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. धन्यवाद. ओ टी कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच योगेश. हाताचा बॉल सुरेख होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती जातील. या मॅचची ना मी म्हणे हवा पूर्ण गेली आहे, कारण की मॅच मध्ये ना कुठेतरी मी म्हणे मोठ्या पटक्यापासून खूप वंचित ठेवला या वेळेला जय भोलेनाथ आमनेपाडा टीमनं या मैदानावरती. षटक क्रमांक इथे तिसरं संपलं. धावफलकावरती जर धावा पाहायला गेल्यानंतर 15 71 धावेचं लक्ष 15 धावा. मॅच एकतर्फी. मी म्हणेन ना विजयाच्या दिशेनं यावेळेला जय भोलेनाथ आमनेपाडा टीम, कारण की चांगली बॅटिंग झाली त्यानंतर गोलंदाजी हेच वैशिष्ट्य. जर आपल्याला मॅच जिंकायची असेल ना तर मात्र गोलंदाजी
आणि फलंदाजी हे होणं खूप गरजेचं असतं या मैदानावरती. तेच करून दाखवलं जय भोलेनाथ आमडेपाडा टीमनं या मैदानावरती. आताचा बॉल सुरेखे झेल आहे तिथे, मात्र मिड ऑनला थोडी खराब क्षेत्ररक्षण. या बॉल वरती एक धाव. आताचा बॉल पुन्हा एकदा डॉट आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव्या मैदानावरती. एखाद धावीची मात्र गरज होती या मैदानावरती. पूर्णपणे आक्रमण केलं गोलंदाजी करत असताना 10 स्फोट मी म्हणेन या बॉलला स्फोट अमनेच्या फलंदाजांना वंचित ठेवला. बॉलिंग करताना जय भोलेनाथ आमनेपाडा टीमनं या बॉलवरती एक धाव. एका धावेच्या बराबरी धावफलकावरती धावा पुढे जात असताना मैदानावरती 17 इथे खतरा कोणाला गेला मैदानावरती. खतरा जरूर लागला होता पूर्ण महाराष्ट्राला, ज्यानं 1966 ला पक्षाची स्थापना केली. पक्ष प्रमुख हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्यापासून हरपले गेले. आताचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव. मी म्हणेन ना पुन्हा वने येथील क्रिकेट खेळलं जातं. बॅटिंग करण्यात 10 स्फोट अमने टीमच्या बाजूनं खूप चांगली गोलंदाजी. मी म्हणेन आर्यन, मयुरेश, राहुल आणि त्यानंतर पंकज फलंदाजांवरती ना मी म्हणेन जखडून ठेवलं फलंदाजांवरती. तर आपण भिवंडी मधले जर क्रिकेट पाहिलं ना तर भिवंडी मध्ये सिरमेटच्या पिचेस आपल्याला जास्त, कॉन्क्रीटच्या पिचेस आपल्याला जास्त. जर आपण आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये कॉमेंट्री करतो ना तर आम्हाला मातीच्या क्रिकेट खेळपट्टी जास्त पाहायला भेटतात. म्हणजे पिचेचा आताचा बॉल शॉर्ट होता आणि पुन्हा एकदा हा चेंडू निर्धाव आला आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. म्हणजे विजयापासून थोडा दूर असे जय भोलेनाथ आमनेपाडा टीमनं या मैदानावरती चांगलं क्रिकेट आपण पाहायला भेटलं. ही बंडोरी पाहू शकाल, क्रिकेटची बंडोरी. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नादकर. चांगली क्रीडा स्पर्धा इथाडे गावाच्या माध्यमातून पूर्ण ग्रामस्थ खेळाडू त्याचप्रमाणे त्यांना घेतलेला म्हटला हरबार. आणि ही मॅच या बॉलवरती एक धाव आणि ही मॅच जिंकली आहे या मैदानावरती जय भोलेनाथ आमनेपाडा टीमनं. मात्र पुढच्या फेरीमध्ये झाली आहे दाखल. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. हार्ड लक 10 स्पोर्ट आमने. काही हरकत नाहीये, क्रिकेटमध्ये जे पिराजे होत असतं. पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय. तर